झालेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री आरोपींना वाचवतायत अशी शंका ही मसजोग गावकऱ्यांना किंवा स्वतः धनंजय देशमुखांना आलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांना सुद्धा ती शंका आलेली आहे. तर ती शंका येण्यामागची नेमकी कारण काय आहेत हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सुरुवातीपासून जर हे प्रकरण आपण जर पाहिलं, ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस हे प्रकरण उचललं गेलं. गावकरी स्वतः आंदोलनाला बसले, रास्ता रोको केला आणि त्यानंतर त्याची दखल ही अख्ख्या महाराष्ट्रात घेण्यात आली. सुरेश धस, मनोज जरांगे, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा यांनी सुद्धा तिथं जाऊन आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक न्यायाची मागणीचा प्रश्न उचलण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यावेळेस मग त्याची दखल सभागृहामध्ये सुद्धा घेण्यात आली, हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा घेण्यात आली आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा सांगण्यात आलं की संतोष देशमुख यांची कशा प्रकारे क्रूरपणे निर्गुण हत्या त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे, त्या आरोपीकडून करण्यात आलेली आहे. आणि सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात नाव प्रसिद्ध झालं आरोपी म्हणून किंवा मेन आरोपी म्हणून, ते म्हणजे वाल्मिक कराड. आणि हे सगळं जे बघून आहे ना, ते सगळं बघून मुख्यमंत्र्यांना याच्यावर उत्तर द्यावं लागलं. आणि हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिला की जे कोणी खंडणीचे आरोपी आहेत किंवा जे कोणी खुनामध्ये आरोपी सापडतील त्या प्रत्येक जणांना मी मोका लावणार, प्रत्येक जणांना मोक्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करणार, असं ते मुख्यमंत्र्यांचे उद्गार आहेत किंवा शब्द आहेत. परंतु बाकीच्या सर्व आरोपीवर हे मोका लावण्यात आलेला आहे, परंतु अजून सुद्धा वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावण्यात आलेला नाही आहे. तर मग याच्यावरून शंका येते किंवा शंका उत्पन्न होते की धनंजय देशमुख आज जे असतील उपोषणाला बसले, टावरवर चढून उपोषण केले, ते आज मधीच गायब झाले, कुठं गेले कोणालाही सांगितलं नव्हतं. आणि त्यानंतर आले ते डायरेक्ट टावरवर चढून त्यांनी आंदोलन केलं आणि तिथून उडी टाकण्याचा प्रयत्न ते करताना दिसत होते. आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या अशा शंका आल्या किंवा अशा प्रतिक्रिया आल्या की आम्हाला शंका आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच या आरोपींना पाठीशी घालतात की काय, अशी शंका आमच्या मागे आलेली आहे, आमच्या दिमागात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटत आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळतो की नाही मिळतो. आणि जो आमचा मुलगा आहे धनंजय देशमुख, तो आज एवढा झटतोय, त्यांचे अश्रू पाहून अख्ख्या आमच्या सगळ्या गावामध्ये किंवा आमच्या सगळ्या गावच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोपींना पाठीमागे घालू नये. जर हे अश्रू पुसायचे असतील तर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर 302 चे गुन्हेगार म्हणून सर्व गुन्हेगारांना सिद्ध करावे आणि त्यांना लवकरात लवकर कशा प्रकारे फाशीची शिक्षा देण्यात येईल हे सिद्ध करून कोर्टामध्ये न्यायाच्या मागणीप्रमाणे त्यांनी सिद्ध करून लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आज सर्वसामान्यतः बघायला मिळाली. परंतु याच्यामध्ये एक प्रश्न उद्भवतो, गावकऱ्यांची शंका जी आली ना ती बरोबर शंका आहे. विधानसभेमध्ये तुम्ही विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही सांगता की आम्ही मोका लावू, आरोपींना अटक करू, फाशी देऊ, आणि आज ज्यावेळेस तुमच्याकडे आरोपी आहे त्यावेळेस तुम्ही त्याला काय करताय, खंडणीमध्ये गुन्हा दाखल करू, फक्त 302 चा नाही त्याला गुन्हा दाखल करायचा, मोका त्याच्यावर नाही लावायचा. तर हे कशामुळे होतंय, तर राजकीय संबंधामुळे होतंय का, असा सुद्धा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडायला लागलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असं कशामुळे होत असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.